हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द ब्युटी ऑफ आयुर्वेदा. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहेत हेमोस्टॅसिस. फर्स्टली आपण पाहूया की जेव्हा ब्लड वेसल रप्चर होते तेव्हा ब्लड लॉस जास्त होऊ नये त्यासाठी सिरीज ऑफ रिॲक्शन्स होतात ज्याला आपण होमोस्टॅसिस म्हणतो. आणि हे जे होमोस्टॅसिस मेकॅनिझम आहे ते हेमोरेज प्रिव्हेंट करतं स्मॉलर ब्लड वेसल्समधून. यामध्ये टोटल 3 स्टेजेस आहेत हेमोस्टॅसिसचे. पहिला आहे वस्क्युलर स्पाझम ज्याला आपण वॅझोकॉन्स्ट्रिक्शन म्हणतो. सेकंड आहे प्लेटलेट प्लग फॉर्मेशन अँड थर्ड आहे ब्लड क्लॉटिंग, कोॲग्युलेशन ऑफ द ब्लड. जे फर्स्ट आहे वस्क्युलर स्पाझम, त्यामध्ये काय होते की जे ब्लड वेसल आहे ती रप्चर होते. रप्चर झाल्यामुळे ते जे डॅमेज्ड एरिया असतो त्याच्यामधला कोलॅजन एक्सपोज होतो बाहेरून. मग तिथे प्लेटलेट काय करतो, जाऊन कोलॅजनला अटॅच होतो आणि ॲक्टिवेट होतो प्लेटलेट. आणि जे ॲक्टिवेट झालेला प्लेटलेट आहे ते सिरोटोनिन फॉर्म करतं. अँड नंतर बाकीचे बी काही वेसोकन्स्ट्रिक्शन सबस्टन्सेस आहेत त्याला फॉर्म करतं आणि मग ते ब्लड वेसलचं कॉन्स्ट्रिक्शन केलं जातं आणि अशा प्रकारे जे ब्लड लॉस आहे तो कमी होतो. सेकंड आहे प्लेटलेट प्लग फॉर्मेशन. यामध्ये पण सेम प्रोसेस होते. प्लेटलेट जेव्हा कोलॅजनसोबत ॲदर होतो तेव्हा तो ॲक्टिवेट होतो आणि सिक्रीट करतो ADP अँड थ्रोम्बॉक्सिन A2 आणि तो जास्तीत जास्त प्लेटलेटला अट्रॅक्ट करतो आणि ॲक्टिवेट करतो. जास्तीत जास्त प्लेटलेट जसं ॲग्रिगेट होतात तर ते एक प्लग फॉर्म होतं, लूज प्लग, आणि जे डॅमेज्ड पोर्शन आहे तिथे ते जाऊन ब्लड लॉस प्रिव्हेंट करतं. थर्ड आहे फ्रेंड ब्लड क्लॉटिंग. यामध्ये काय होतं की फायब्रिनोजन जे आहे त्याचं फायब्रिनमध्ये कन्वर्ट केलं जातं आणि हे जे फायब्रिनचे थ्रेड आहेत ते अटॅच होतात. ते जे लूज प्लेटलेट प्लग इथे फॉर्म झालं होतं त्याला जाऊन अटॅच होतात आणि ब्लड लॉस प्रिव्हेंट केला जातो कम्प्लिटली. ब्लड क्लॉटिंग ह्यामध्ये काय होतं की जे बी लिक्विड फॉर्म आहे ब्लडचं ते सॉलिड स्टेटमध्ये येतं, त्याला ब्लड क्लॉट म्हणतात. आणि ज्या प्रोसेसनं हे केलं जातं त्याला ब्लड क्लॉटिंग म्हणतात. टोटल 13 ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स आहेत. आपण याच्यासाठी एक ट्रिक पाहणार आहेत. फुलिश पीपल ट्राय क्लाइम्बिंग लॉंग ॲब्रॉड स्लोप आफ्टर क्रिसमस, सम पीपल हॅव फॉल. काही फुलिश पीपल असतात, मूर्ख व्यक्ती, जे क्लाइम्बिंग ट्राय करतात लॉंग ॲब्रॉड, म्हणजे मोठे मोठे जे स्लोप्स आहेत तिकडे आफ्टर क्रिसमस, पण त्याच्यामधले सम पीपल हॅव फॉलन. ही ट्रिक आहे. तर F वरून तुम्ही फर्स्ट फॅक्टर फायब्रिनोजन, P वरून प्रोथ्रोम्बिन, T वरून थ्रोम्बोप्लास्टिन, क्लाइम्बिंगच्या C वरून कॅल्शियम, लॉंग वरून लॅबायल फॅक्टर, ॲब्रॉडच्या A वरून ॲक्सेलरिन, स्लोप वरून स्टेबल फॅक्टर, आफ्टर वरून अँटी हिमोफिलिक फॅक्टर, क्रिसमस वरून क्रिसमस फॅक्टर, सम वरून स्ट्रूट पॉवर फॅक्टर, पी वरून प्लाझ्मा थ्रोम्बोप्लास्टिन अँटीसिडंट, हॅवच्या H वरून हेगमॅन फॅक्टर आणि F वरून फायब्रिन स्टॅबिलायटिंग फॅक्टर. असं तुम्ही लर्न करू शकता जर झालं तर. ठीक आहे फ्रेंड. नेक्स्ट आपण पाहणार आहेत ब्लड क्लॉटिंग मेकॅनिझम. 3 ह्याच्यामध्ये स्टेजेस आहेत. की पहिल्यांदा काय होतं की प्रोथ्रोम्बिन ॲक्टिवेटर होतं आहे, फॉर्मेशन ऑफ प्रोथ्रोम्बिन ॲक्टिवेटर. नेक्स्ट होते की प्रोथ्रोम्बिनचं कन्व्हर्जन ऑफ प्रोथ्रोम्बिनचं थ्रोम्बिनमध्ये होते आणि मग लास्टला फायब्रिनोजनचं फायब्रिनमध्ये होते. पहिली काय आहे फ्रेंड स्टेज, तर पहिली आहे फॉर्मेशन ऑफ प्रोथ्रोम्बिन ॲक्टिवेटर. तर 2 टाईप्सनं होते प्रोथ्रोम्बिनचं ॲक्टिवेशन. पहिलं आहे एक्स्ट्रिन्सिक आणि नंतर इंट्रिन्सिक. जे फर्स्टवाला आहे एक्स्ट्रिन्सिक, त्याच्यामध्ये काय होते फ्रेंड की फॉर्मेशन ऑफ प्रोथ्रोम्बिन ॲक्टिवेटर इनिशिएटेड बाय टिश्यू. जसं काय इंजुरी होतं आपल्याला माहिती आहे, डॅमेज्ड टिश्यूमधून थ्रोम्बोप्लास्टिन रिलीज केलं जातं. मग हे जे रिलीज झालेलं थ्रोम्बोप्लास्टिन आहे ते कन्वर्ट करतं आहे फॅक्टर Xचं ॲक्टिवेटेड फॅक्टर Xमध्ये, म्हणजे 10th नंबरचा जो फॅक्टर आहे तो ॲक्टिवेट होतो. त्यासाठी त्याच्यामध्ये जे बी ग्लायकोप्रोटीन आणि फॉस्फोलिपिड आहेत तर ते हेल्पफुल असतात. आणि जेव्हा ॲक्टिवेट होतो 10th नंबर तर तो ॲक्टिवेट रिॲक्ट होते फॅक्टर 5 सोबत आणि मग फॉस्फोलिपिड टू फॉर्म द प्रोथ्रोम्बिन ॲक्टिवेटर. म्हणजे ॲक्टिवेट झाला ना 10, आता तो कंबाईन होतो फॅक्टर 5 सोबत आणि फॉस्फोलिपिड सोबत आणि काय फॉर्म करते, प्रोथ्रोम्बिन ॲक्टिवेटर. सेकंडमध्ये इंट्रिन्सिकमध्ये काय होतं फ्रेंड, कोलॅजन जसं काय एक्सपोज होतो, म्हणजे एंडोथेलियम म्हणजे रप्चर्ड ब्लड वेसल आहे तर आपल्याला माहिती आहे कोलॅजन एक्सपोज झाला. त्याच्यामध्ये जे 12 नंबर फॅक्टर असते ते कोलॅजनच्या कॉन्टॅक्टमध्ये येते आणि ते ॲक्टिवेट होऊन जाते. 12 नंबर कशाच्या कॉन्टॅक्टमध्ये, 12 कोलॅजनच्या आणि ॲक्टिवेट होते. मग 12 जे आहे ते 11thला ॲक्टिवेट करते, पण त्यासाठी आपल्याला कायनोजन आणि प्रिकॅलरिन हे हेल्पफुल असतात. मग 11 ॲक्टिवेट असतो, तो 9ला ॲक्टिवेट करतो कॅल्शियमच्या प्रेझेन्समध्ये, पर पुन्हा 9 10thला ॲक्टिवेट करतो फॅक्टर नंबर 8 आणि कॅल्शियमच्या प्रेझेन्समध्ये. आणि पुन्हा मग 10 जे आहे ते प्लेटलेटसोबत कंबाईन होते आणि प्लेटलेटमध्ये जे बी
वेन प्लेटलेट कम इन कॉन्टॅक्ट विथ द कोलॅजन डॅमेज ब्लड वेसल इट रिलीजेस फॉस्फोलिपिड, मग ते फॉस्फोलिपिड रिलीज करते. मग हा जो ॲक्टिवेट झालेला 10 होता ते प्लेटलेट फॉस्फोलिपिड आणि फॅक्टर 5 सोबत कंबाईन होते आणि प्रोथ्रोम्बिन ॲक्टिवेटर बनवते कॅल्शियमच्या प्रेझेन्समध्ये. हे होती फ्रेंड इंट्रिन्सिक पाथवे, ज्याच्यामध्ये आपण काय बघू लागलो, ॲक्टिवेशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ प्रोथ्रोम्बिन ॲक्टिवेटर. आता सेकंड आपण बघू कन्व्हर्जन ऑफ प्रोथ्रोम्बिन इंटू थ्रोम्बिन. यामध्ये फ्रेंड खूप सिम्पल आहे. प्रोथ्रोम्बिनचं थ्रोम्बिनमध्ये होते, पण इन द प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम आणि प्रोथ्रोम्बिन ॲक्टिवेटरच्या प्रेझेन्समध्ये. ठीक आहे, प्रोथ्रोम्बिनचं थ्रोम्बिनमध्ये होते, कशाच्या प्रेझेन्समध्ये, प्रोथ्रोम्बिन ॲक्टिवेटर आणि कॅल्शियमच्या प्रेझेन्समध्ये. नेक्स्ट स्टेप आहे फायब्रिनोजनचं फायब्रिनमध्ये. यामध्ये काय होते, अगोदर फायब्रिनोजन सोल्युबल असतो, तो इनसॉल्युबल ह्याच्यामध्ये फायब्रिनमध्ये फॉर्म होतो फर्स्ट स्टेजमध्ये. थ्रोम्बिनच्या हेल्पनं काय होते, फायब्रिनोजनचं फायब्रिनमध्ये कन्वर्ट होते, पण ते फायब्रिन जे फॉर्म होते ना फ्रेंड ते खूप लूजली असते. मग त्याच्यामध्ये जसं का फायब्रिन स्टॅबिलायझिंग फॅक्टर आणि कॅल्शियमच्या प्रेझेन्समध्ये काय होते, ते जे लूज स्टँड असतात ना त्याचे मॉडिफाईड होऊन डेन्स स्टँड बनतात, एकदम टाईट स्टँड बनतात आणि ते ऑल डायरेक्शननं पसरतात. आणि मग त्याच्यामध्ये आहे ना RBC WBC प्लेटलेट ट्रॅप केले जातात आणि मग ते एक मास तयार होतो फायब्रिन मेशवर्कचा, त्यालाच ब्लड क्लॉट म्हणतात. आता आपण फ्रेंड ब्लिडिंग डिसऑर्डर पाहूया. त्याच्यामध्ये हिमोफिलिया जे की एक इनहेरिटेड ब्लिडिंग डिसऑर्डर आहे, जे की प्रोलॉंग्ड ब्लड क्लॉटिंग त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आपल्याला माहिती आहे हिमोफिलिया थोडंसं पण कट लागलं ना खूप जास्त ब्लड लॉस होते, कारण त्याच्यामध्ये क्लॉटिंग टाईम जास्त असतो आणि हे मेनली मेलला जास्त अफेक्ट करते. कॉजेस काय आहेत, लॅक ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोथ्रोम्बिन, जर प्रोथ्रोम्बिन फॉर्म नाही झालं, प्रोथ्रोम्बिन ॲक्टिवेटर आणि जी डिफिशियन्सी आहे फॅक्टर 8, 9 आणि 11, 3 फॅक्टर आहेत 8, 9, 11. तर आपण टाईप बघूया. डिफिशियन्सी ऑफ फॅक्टरच्या बेसिसवर 3 टाईप आहेत, A-B-C. हिमोफिलिया 85% पीपलला होते, ज्याच्यामध्ये 8 नंबरचा जो फॅक्टर असतो त्याची डिफिशियन्सी असते. जे बी आहे ते 15% पीपलला होते, जे की डिफिशियन्सी ऑफ 9. आणि हिमोफिलिया जे सी आहे खूप रेअर असतो, जे की 11 नंबरच्या फॅक्टरच्या डिफिशियन्सीमुळे होतं. याचे सिम्पटम काय काय आहेत, तर याच्यामध्ये प्रोलॉंग्ड ब्लिडिंग होते, कट झाली की टूथ एक्स्ट्रॅक्शन सर्जरीच्या वेळेस पण खूप जास्त ब्लिडिंग होते. हिमोरेज म्हणजे जास्त ब्लड कशून आणि GIT मधून आणि युरिनरी ट्रॅकमधून पण जास्त ब्लड फ्लो होते. ब्लिडिंग जॉईंटमध्ये होते, स्वेलिंग आणि पेन होते आणि ॲपिअरन्स ऑफ ब्लड, युरिनमधून सुद्धा ब्लड येते. नेक्स्ट आहे फ्लेंड पर्प्युरा, जे की सेम आहे याच्यासारखा, फक्त याच्यामध्ये ब्लिडिंग टाईम वाढलेला असते, जास्तीत जास्त ब्लिडिंग टाईम होते, प्रोलॉंग्ड ब्लिडिंग टाईम. आणि हे कॉजेस पर्प्युरा क्लासिफाईड 3 टाईपचे असतात. पहिला आहे थ्रोम्बोसायटोपेनिक पर्प्युरा. याच्यामध्ये काय होते फ्रेंड, प्लेटलेटची डिफिशियन्सी पडते. कोणते आहे, थ्रोम्बोसायटोपेनिक पर्प्युरा. सेकंड आहे इडिओपॅथिक थ्रोम्बोसायटोपेनिक पर्प्युरा. ह्याच्यामध्ये काय होते, प्लेटलेट काउंट कमी होतो आणि अँटीबॉडी तयार होतात प्लेटलेटच्या विरुद्ध. आणि नेक्स्ट आहे थ्रोम्बास्थेनिक पर्प्युरा. ह्याच्यामध्ये तर स्ट्रक्चरल आणि फंक्शनल ॲबनॉर्मॅलिटी होते प्लेटलेट्समध्ये. सिम्पटम काय आहेत की स्पॉन्टेनियस ब्लिडिंग होते स्किनच्या अंडर आणि रप्चर्ड कॅपिलरीजमधून आणि मेनी हिमोरेजिक पर्प्युरिक स्पॉट्स अंडर द स्किन. अँटीकोॲग्युलंट आपल्याला माहीत आहे, जे पोस्टपोन करतात कोॲग्युलेशनला, त्याला म्हणतो आपण अँटीकोॲग्युलंट, जे प्रिव्हेंट करतात ब्लड क्लॉट फॉर्म करू देत नाहीत. ह्याच्यामध्ये फ्रेंड अँटीकोॲग्युलंट 2 प्रकारचे असतात. इन विवो, जे आपण बॉडीमध्ये टाकून यूज करू शकतो, किंवा इन विट्रो, जेव्हा ब्लड सॅम्पल बाहेर घेतले जाते तेव्हा पण काही अँटीकोॲग्युलंट आपण यूज करतो. तर इनसाईड यूज करतो का आउटसाईड, त्याच्यावर 2 ग्रुप्स आहेत. पहिला आपण इन विवो बघू, म्हणजे बॉडीमध्ये जे असतात. हिपॅरिन जे आहे ते एक नॅचरल अँटीकोॲग्युलंट आहे. मास्ट सेल प्रोड्यूस करतात हिपॅरिन, आणि बॅसोफिलसुद्धा सिक्रेट केले जाते, बॅसोफिलकडून पण हिपॅरिन सिक्रेट केले जाते. यांच्यामध्ये एक प्रॉपर्टी आहे अँटीथ्रोम्बिन ॲक्टिव्हिटी, ज्याच्यामुळं हे कंबाईन होते अँटीथ्रोम्बिन 3rd आणि रिमूव्ह करते थ्रोम्बिन फ्रॉम द सर्क्युलेशन. आणि हे आपण बॉडीमध्ये पण यूज करू शकतो आणि लॅबमध्ये पण यूज करू शकतो. दुसरं आहे क्युमेरिन डेरिव्हेटिव्ह. ह्याच्यामध्ये 2 फॉर्म आहे त्याचे, डायक्युमोरल आणि वारफारिन. वारफारिन जे आहे, डायक्युमोरल वारफारिन हे डेरिव्हेटिव्ह आहेत कुमॅरिनचे, जे ब्लड क्लॉटिंग कसं प्रिव्हेंट करतात फ्रेंड, तर हे इनिबिट करतात ॲक्शन ऑफ विटॅमिन के. आणि आपल्याला माहिती आहे विटॅमिन के कशासाठी जरुरी असते, जे क्लॉटिंग फॅक्टर 2, 7th, 9th आणि 10th ह्याच्या फॉर्मेशनसाठी विटॅमिन केची गरज असते. जर ह्यालाच इनिबिट केलं तर हे फॅक्टर बनतील का, बनणार नाही, त्यामुळे ते क्लॉटिंग नाही होणार. मग त्यामुळे क्युमेरिन डेरिव्हेटिव्ह यूज्ड ॲज अ ओरल अँटीकोॲग्युलंट, आणि नॉर्मली हे ओरल अँटीकोॲग्युलंट म्हणून यूज करतो. आता आपण बघू इन विट्रो, जे लॅबमध्ये वगैरे यूज करतात. तर पहिलं आहे ऑक्झलेट कंपाऊंड. त्याच्यामध्ये सोडियम, पोटॅशियम, अमोनियम, लिथियम ऑक्झलेट हे जे कंपाऊंड आहेत, तर ते काय करतात, ब्लडमध्ये जे कॅल्शियम आहे ते कमी करतात आणि फॉर्मेशन करतात कॅल्शियम ऑक्झलेट
आणि प्रिव्हेंट करतात ब्लड कोॲग्युलेशन. आणि सिट्रेटचं पण सेमच आहे फ्रेंड्स. सोडियम, अमोनियम, पोटॅशियम हे जे सिट्रेट आहेत ते पण आपण इन विट्रो यूज करतो, जे की रिड्यूस करतात ब्लड कॅल्शियम लेवल आणि ते कॅल्शियम सिट्रेट वगैरे असे कंपाऊंड फॉर्म करतात. आणि EDTA ज्याला आपण इथिलीन डायमाइन टेट्राॲसिटिक ॲसिड म्हणतो, हे एकदम स्ट्रॉंग अँटीकोॲग्युलंट आहे जे प्रिव्हेंट करते ब्लड क्लॉटिंग बाय रिमूव्ह कॅल्शियम. कॅल्शियमला हा रिमूव्ह करतो ब्लडमधून. आणि यूज्ड इन विवो दोन्हीमध्ये यूज करू शकतो, इन विवो इन विट्रो. थँक्यू.